बघतोय 15 ऑगस्टच्या दिवशी जीएसटीत मोठे बदल करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय। 12% ऐवजी आता 5% जीएसटीचा प्रस्ताव देण्यात आलाय, तर 28% स्लॅबच्या वस्तूंवर आता 18% जीएसटीचा प्रस्ताव दिलाय। 12% स्लॅब मधल्या 99% वस्तूंवर 5% जीएसटी होणार आहे। सध्याचा 12% आणि 28%चा स्लॅब पूर्णपणे रद्द होईल। दिवाळीपासून हे मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। निनाद झारे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। निनाद, आज सकाळी लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याविषयीची घोषणा केली होती की आम्ही दिवाळीत जीएसटीच्या दरांमध्ये खूप मोठा स्ट्रक्चरल चेंज आणणार आहोत। 8 वर्ष जीएसटी प्रणाली लागू होऊन झालेली आहे आणि त्यामुळे आता जीएसटीच्या दरांमध्ये बदल करणं हे क्रमप्राप्त होतं। गेल्या 6 महिन्यापासून याविषयीची चर्चा सुरू होती। गेल्या 2 मीटिंग्समध्ये जीएसटीच्या दरात बदल होतील, कसे बदल करायचे, काय बदल करायचे याबद्दल चर्चाही झाली होती आणि त्यानुसार आज केंद्र सरकारने मंत्रिगट जो विविध राज्यांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री यांच्या संयुक्त समिती जी असते त्याला मंत्रिगट असं म्हणतात, ग्रुप ऑफ मिनिस्टर्स, त्यांना तो पाठवलेला आहे। त्यानुसार आता जे 4 जीएसटीचे स्लॅब सध्या आहेत 5%, 12%, 18% आणि 28%, हे जे 4 स्लॅब आहेत त्याच्याऐवजी फक्त 2 स्लॅब राहतील। त्यात 2 स्लॅब जे असतील ते एक तर 5%चा स्लॅब असेल आणि दुसरा असेल 18%चा। मोस्ट ऑफ द सर्व्हिसेस म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त ज्या सेवा आहेत त्यावरती 18% कर लागेल आणि दुसरा ज्या वस्तू आहेत, जास्तीत जास्त वस्तू ज्या आहेत त्याच्यावरती 5% कर लागेल। प्रामुख्याने ज्या तंबाखू किंवा इतर जे तंबाखूजन्य पदार्थ आहेत 5 ते 7 असे पदार्थ आहेत की ज्या म्हणजे दारू असेल किंवा तंबाखू असेल यांच्यावरती एक 40%चा स्लॅब सुद्धा असेल। त्या प्रोडक्ट्सवरती 40% स्लॅब असेल। या व्यतिरिक्त सोनं आणि डायमंड याच्यावरती एक वेगळा स्लॅब असतो, 0.5% डायमंड वरती आणि 3% सोन्यावरती, हे स्लॅब सुद्धा तसेच राहतील। पण 99% वस्तू ज्यांच्यावरती 12% किंवा 18% टॅक्स लागतोय त्या सगळ्या वस्तू आता 5% वर येतील। 99% सेवा ज्या काही ज्या 18% मध्येच आहेत आता त्या 18% मध्येच राहतील। म्हणजे सेवांवरचे कर म्हणजे टेलिफोनचं बिल तुमचं फार काही फरक पडणार नाही। त्याचप्रमाणे इतर ज्या सेवा आपण घेतो त्याच्यावरती म्हणजे रेल्वे असेल किंवा रेल्वेच्या 3rd AC वरती जीएसटी लागतो किंवा फर्स्ट क्लासच्या पास वरती जीएसटी लागतो, तो 18% लागतो। त्याच्यात काही फार बदल होणार नाही। पण साबण, टीव्ही, फ्रीज, एसी, त्यानंतर कम्प्युटर, खतं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या 5%च्या स्लॅबमध्ये येतील। त्यामुळे त्यांच्या दरांमध्ये साधारणतः 10%ची कपात होऊ शकते आणि पुढच्या काळात म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये हे सगळ्या गोष्टी लागू होतील। आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याच्यात अशी आहे की आता जीएसटी वरती राज्यांना वरती जे कर्ज आहे ते कर्ज फेडण्यासाठी जीएसटीतून मदत केली जाते। त्याच्यासाठी साधारण सेस लावला जातो, तो सेस सुद्धा रद्द करण्यात यावा असा प्रस्ताव आता ग्रुप ऑफ मिनिस्टर्सना पाठवण्यात आलाय। त्या प्रस्तावात नुसार जर का अंमलबजावणी झाली तर तो सेस सुद्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर लागणार नाही। त्यामुळे त्याच्यात जे कपातीचे टक्के होतील त्याचे सुद्धा फायदा मिळेल ग्राहकांना। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला वस्तू स्वस्त होताना दिसतील। त्यात आणखीन एक महत्वाचा प्रस्ताव असा आहे की लेबर इंटेन्सिव्ह जे सेक्टर्स आहेत म्हणजे वस्त्रोद्योग असेल किंवा इलेक्ट्रिसिटी असेल किंवा पॉवर जनरेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स आहेत त्या म्हणजे डायमंड पण आहे त्याच्यात, सुरतचे डायमंड ज्वेलरी या टेरिफमुळे मोठ्या प्रमाणात अफेक्ट होणार होती, त्यांना सुद्धा दिलासा देण्याचा प्रयत्न आहे। त्यांच्यावरचा जो जीएसटीचा दर आहे तो सुद्धा कमी करण्यात येईल। साधारणतः 0.1% दर त्यांच्यावर लावण्यात येईल असं प्रस्तावात म्हटलंय। आता यातले किती प्रस्ताव मंजूर होतात ते आपल्याला बघावं लागेल। जीएसटी काउन्सिलच्या पुढच्या बैठकीमध्ये या सगळ्या प्रस्तावांवर चर्चा होईल आणि बहुतांश प्रस्ताव मंजूर होतील असं म्हणायला आपल्याला हरकत नाही। त्यामुळे पुढच्या काळात नवरात्र आणि दिवाळी किंवा दसरा दिवाळी आपल्याला स्वस्ताईची असेल असं म्हणायला हरकत नाही। बऱ्याच वस्तू या निमित्ताने स्वस्त होणार आहेत आपण म्हणू शकतो, असं म्हणू शकतो। निश्चितच निनाद, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देखील घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान दिवाळीत देशवासियांना मोठी भेट घेणार असल्याचं मोदींनी लाल किल्ल्यावर म्हटलं। जीएसटी सुधार कार्यक्रम लागू करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। इस दिवाली में आपको एक बहुत बड़ा तोहफा देशवासियों को मिलने वाला है। पिछले 8 साल से हमने जीएसटी का बहुत बड़ा रिफॉर्म किया।
पूरे देश में टैक्स के बर्डन को कम किया, टैक्स की व्यवस्थाओं को सरल किया और 8 साल के बाद समय की मांग है कि हम एक बार उसको रिव्यू करें। हमने